प्रशासनाचा गलथान कारभार विरोधात चंदू रायबोले यांनी तहसील कार्यालयासमोर 9 सप्टेंबर पासून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 4(1) क ख तसेच कलम 5(1) व 2 ची प्रभावी अंमलबजावणी करून सर्व 1 ते 17 बाबीची माहिती जनतेच्या माहितीसाठी तात्काळ प्रसिद्ध करावी। तलाठी गोंडाणे यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने बनावट दस्तऐवज तयार करून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या संबंधितावर तात्काळ कारवाई करावी। मुख्यालयी न राहणाऱ्या तलाठ्यावर कारवाई करावी। सेतू कार्यालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक न लावणाऱ्या सेतू संचालकावर कारवाई करावी। तलाठी यांना रेती पंचनामे करण्याचा अधिकार कोणी दिला आहे या इतर मागणीची पूर्तता करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंदू रायबोले यांनी उपोषण सुरू केले आहे। आज उपोषणाचा 4था दिवस असून सुद्धा प्रशासनाकडून फक्त थातुरमातुर पद्धतीचे उत्तर देऊन उपोषण मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच उद्यापर्यंत ठोस कारवाई केलेली नाही असे चंदू रायबोले यांनी सांगितलेले आहे। 3/9/2024 रोजी या तहसील कार्यालयात मी तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं उपोषणाचं। निवेदन दिले असताना तहसीलदाराने उपोषणाचा दिवस येईपर्यंत कुठल्याच प्रकारची कारवाई केली नाही। असे असताना ज्या काही 8 मागण्या आमच्या आहेत ते रास्त मागण्या आहेत। रास्त मागण्या असताना इथला तहसीलदार इथलं प्रशासन हे जाणीवपूर्वक टाळाटाळ करते। असे असताना 3-3, 4-4 महिने राशन कार्ड धारकांना इथे चक्रा मारावं लागतात। तसेच रेती तस्कर जे आहेत, रेती तस्करांच्या सांगण्यानुसार एका गरीब घरकुल लाभार्थ्याला जाणीवपूर्वक 25,600 रुपये दंड दिला। ज्या तलाठ्यांना कुठल्याच प्रकारचे अधिकार नाहीत पंचनामा करण्याचे, त्या तलाठ्यांच्या पंचनाम्यावर तहसीलदारांनी घरकुल लाभधारकाला 25,600 रुपये दंड दिला। असे असताना तो कुठल्या आधारे दिला ते त्यांनी या उपोषण मंडपात येऊन सांगावं। तसेच इथं जनसामान्य जनता ज्यावेळेस तहसीलमध्ये येते त्यावेळेस त्यांना वेगळी वागणूक दिली जाते आणि जे थातुरमातुर कागद आहेत ते 3 दिवसात 4 दिवसात भेटायला पाहिजे, त्याला 3-3, 4-4 महिने लागतात। असा या तहसीलचा भोंगळ कारभार तात्काळ ठीक करावा या संदर्भात आम्ही तहसीलदार साहेबांना मी निवेदन दिलं होतं, पण त्यांनी उपोषणाच्या दिवसापर्यंत कुठलीच दखल न घेता मनमानीपणे कारभार चालवत आहेत। म्हणून वरिष्ठांनी, जिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ याची दखल घेऊ आणि एक आमचे अनुसूचित जातीचे तलाठी आहेत गोंडाने, त्यांच्या दस्तऐवजामध्ये जाणीवपूर्वक खोडतोड करून त्यांचं करिअर बर्बाद करण्याचं काम या तहसीलनं केलं। यासाठीचे प्रशासनामध्ये बसलेले आहेत का हा आमचा यांना प्रश्न आहे। त्यांनी हे स्पष्ट करावं की कशासाठी आहे। रामेश्वर माकुडे, द स्विंग ऑपरेशन न्यूज, दर्यापूर।